निसर्ग संवर्धन करणे आणि त्यावर लेखन करणे यासारखी दुसरी आनंदाभूती कोणतीही नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण लेखिका श्रीमती के.टी. बागडी यांनी केले आहे। त्या जळगाव येथील पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलनाच्या प्रकट मुलाखतीदरम्यान बोलत होत्या। त्यांची मुलाखत काशीनाथ पनोड विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण सोनवणे आणि शारदा आश्रम शाळेच्या उपमुख्याध्यापिका अर्चना पगारे यांनी घेतली। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक प्रकाश चोबे उपस्थित होते। या पर्यावरण साहित्य संमेलनात महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सहकार्य लाभले। बागली यांनी मुलाखतीमध्ये कीटकांचे भावविश्व या मुलाखतीतून उलगडून सांगितले। त्याचबरोबर निसर्ग हा मानवाला भरभरून देत असतो याविषयी उदाहरण स्पष्ट केले। आजच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती लोप पावली असून वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे पालकांच्या आपल्या वर्तणुकीतून मुले शिकत असतात। त्यांनी मुलांचं वाचन आणि लेखन केल्यास वाचन संस्कृतीचा विकास निश्चित होऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी वन्यजीव आणि पक्ष्यांचे संवर्धन करून वन संरक्षण करण्यासाठी आपण व्यापक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले। या प्रसंगी विद्यार्थ्यांची संवादही साधला। बहुविध प्रश्नांची यथोचित समाधानकारक उत्तरेही दिली। ग्रंथपूजन उद्घाटन समारंभानंतर कशी फुलते कविता या विषयावर कवी अशोक कोळी यांनी मार्गदर्शन केलं। त्यांनी निसर्ग कविता निर्मिती कशी होते याविषयी सांगितले, तर प्राध्यापक डॉक्टर जयेंद्र लेकुरवाळे यांनी अनुभवावर आधारित बोधकथा पूर्ण सांगितल्या। कथा कशी लिहावी याविषयी मार्गदर्शनही केले। कवी संमेलनाध्यक्ष विद्यार्थ्यांनी स्वलिखित आणि संकलित कवितांचे सादरीकरण केले। संमेलनाचे 120 कवितांचे सादरीकरण करण्यात आले। त्याचप्रमाणे 40 कथाही सादर करण्यात आल्या। पर्यावरण संरक्षणामध्ये विद्यार्थ्यांचे योगदान या विषयावर मोठा गट आणि विकासासाठी होणारा पर्यावरणाचा ऱ्हास छोटा गट या विषयावर परिसंवाद संपन्न झाला। यात माधुरी पाटील, अर्चना पाटील, नयना पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर संमेलनात श्रीमती सुभद्रा चौधरी, ब.गो. शानबाग, विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलचे ए.टी. झांबरे, नवीन माध्यमिक विद्यालयाचे के.के. इंटरनॅशनल बालनिकेतन विद्यालय, एस.एस. मनियार महाविद्यालय, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या विद्यालय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। कार्यक्रमाला समर्पण संस्थेचे संचालक अनिल भोळे, सावित्री सोळुंके, सदस्य कविता भोळे, विजय नन्नावरे, भागवत सपकाळे यांची उपस्थिती होती। तर या संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यावरण स्नेही शालेय शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारदा आश्रम विद्यालयाचे शिक्षक, विद्यालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले। जनजागर मराठीसाठी निलेश पवार, धरणगाव तालुका प्रतिनिधी।